मित्र जुगलबंदी होणार आहे. तो हरेल तो बाहेर. नॉकआउट मॅच आहेत. एक ग्रुप ए च्या पण ग्रुप बी च्या पण. शाळा केलेली नाही आम्ही आता हक्काने जिंकू. आम्ही हक्काने जिंकू. बॉलिंग नाही टाकणार तो आता. बघूया ना. हा बघा नातांचा नाद गरीबाची साथ. फिल्डिंग लावतोय अक्षय. दोघा मित्रांची मॅच आहे. सिद्धू तुला काय वाटते फायनल मॅच युट्यूबला यायला पाहिजे का? फायनल मॅच युट्यूबला यायला पाहिजे का? ठीक आहे चल टाकूया आपण. बघूया ना शब्द बघूया तुझे खरे आहेत की नाही. हो भेटूया थोड्या वेळाने. बॅनरमुळे दिसत नाही. हा व्ह्यू बघा आम्ही वरती आलोय. बॅनरमुळे बॅट्समॅन दिसत नाही. आणि शिवम रुमडेला घेऊन आलोय. कुठे दिसेल सगळं. चल दाखव तुम्हाला दुसरा अँगल घेतो थांबा. इथून तर आलोय पण आता इथून उतरायचं कसं. आमचे झाले वांदे. शुभम जातोय पुढे हळूहळू. जातोय बघूया. हळूहळू जातोय आम्ही. डायरेक्ट खाली गेलो की डायरेक्ट फोन गेला की आपला फोन पण नाही. माझा पण फोन नाही. पण आपला गेला असतं तर काय वाटलं नसतं. पण ठीक आहे आम्ही उतरलोय आता. इथून उतरलोय. चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. शुभम भाऊ सावकाश. गेला सेमीफायनलच्या सामन्यासाठी फायनलला पोहोचला. प्रणय का पराग. चला पहिला बॉल सुरुवात करते प्रणय आणि बॅटिंग मार्कवर आहे तो पराग. पहिला चेंडू प्रणय याच्याकडून. सुंदर असा पहिल्या बॉलला सन्मान दिलाय. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू धावसंख्या झाली आहे 1 बॉल 1 रन. पुढील चेंडू प्रणय याच्याकडून परागसाठी तनिषसाठी. डिक्लेअर झोन मध्ये ढकलून धावसंख्या झाली आहे 2 बॉल 2 रन. पुढील चेंडू प्रणय याचा पराग याच्यासाठी. सुंदर असा फटका आणि बॉल जातो तो मारायचा पार. चौकार जोरदार डायव्हर्जन पराग याच्यासाठी. सुंदर असा फटका. सुंदर असा फटका पराग याच्या बॅट मधून निघताना. पुढील चेंडू प्रणय याचा परागसाठी. आणि किती गेम 2 धावा जाताना अतिरिक्त धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मयूर मयूर ए मयूर मयूर 4 बॉल 8 रन. झूम बिम नको करू काय फुल काढू. पुढील चेंडू प्रणय याचा परागसाठी. सुंदरशी बॅटिंग परागची शेवटच्या सामन्यात. प्ले करून 1 धावा तिसऱ्या स्वरूपात परागने घेतला. लास्ट चेंडू लास्ट गो प्रणय याचा शेवटचा चेंडू. एक धावा सोडताना तनिष. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 10. पीपी पॅन्थर्स यांच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 10. पुढील चेंडू चंद्रकांत यांचं पहिलं वैयक्तिक षटक. तनिष याच्यासाठी पहिला चेंडू. 1 धावा
पुढील चेंडू चंद्रकांत बॉलिंग मार्कवर बॅटिंग मार्कवर आहे तो पराग. सुंदर असा डिक्लेअर झोन मध्ये ढकलून आपल्या संघासाठी 1 रनची कमाई पराग यांच्याकडून. नेक्स्ट चेंडू चंद्रकांत याचा डिक्लेअर झोन मध्ये ढकलून तनिषाचा 1 रनची कमाई. धावसंख्या झाली 13. 3 बॉल 13 रन. पुढील चेंडू चंद्रकांत याचा परागसाठी बघूया. सुंदर असा फटका आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना धावसंख्या झाली आहे ती 14. तनिषासाठी पुढील चेंडू चंद्रकांत याचा बॉल. सुंदर अशी गोलंदाजी चंद्रकांत याच्या. एक रनची कमाई तनिष याच्याकडून. ओव्हर संपली आहे. चंद्रकांत यांनी खूप चांगल्या रीते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 14. सॉरी, धावसंख्या झाली आहे 15. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15. पुढे षटक हाताळताना स्वराज मूर्ती लहान पण कीर्ती महान. एक धावा तनिष यांच्या बॅट मध्ये येताना आणि धावसंख्या झाली आहे 16. 1 बॉल 16. पुढील चेंडू वनडी झोन मध्ये ढकलून धावसंख्या झाली होती 17. 2 बॉल 17 रन. स्वराज याचा पुढील चेंडू तनिष याचा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा फटका. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण राजेश याच्या बाजूला स्टेपच्या याच्याने जोरदार टाळ्या वाजवायची होती या लहान बॉलरसाठी स्वराज याच्यासाठी. 4 बॉल 17. तनिषाची कुठेतरी डिफेंडेड बॅटिंग इकडे आपल्याला पाहायला मिळते. तसेच पराग यांच्या बॅट मधून मोठे फटके आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट बॉल सुंदर असा फटका पण रनआउट होतोय तो पराग. पीपी पॅन्थर्स या संघाचा स्टार बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात आऊट झालाय. जोरदार टाळ्या रावगा रेंजर्स या टीमसाठी. सुंदर असं क्षेत्ररक्षण मयूर पाहिजे यांच्याकडून. जोरदार टाळ्या रावगा रेंजर्स या संघासाठी. स्कोर झालाय तो 18. 18. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18. स्वप्नील याचा पुढील षटक
बॅटिंग मार्कवर आहे तो साहिल बाबाजी. बघू आपल्याला याच्या बॅट मध्ये मोठे फटके बघायला मिळतात का. स्वप्नील पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू आणि इकडे कुठेतरी गडी बाद होत दिसतोय. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट स्वप्नील याची. साहिल बाबाजी सारखा मोठा प्लेयर, रोज खेळणारा प्लेयर, मेहनती प्लेयर आउट होताना दिसतोय. आणि धावसंख्या झाली याची 1 बॉल 18. 1 बॉल 18. सुंदर अशी बॉलिंग स्वप्नील याच्याकडून. षटकाचा शेवटचं षटक आठवताना डिक्लेअर झोन मध्ये ढकलून राजू जगताप यांनी आपल्या संघासाठी 1 रनाची कमाई केली आहे. पुढील चेंडू आणि हा कुठेतरी झेल झालाय. तनिषी आपल्या सुंदर अशी बॉलिंग, सुंदर अशी गोलंदाजी स्वप्नील यांच्याकडून आणि तेवढाच सुंदर असं यष्टीरक्षण आपल्याला करताना दिसतील निखिल. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत दोन्ही टीमसाठी. बाहेर जेवढे पण प्रेक्षक आहेत जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत या फायनल सामन्यासाठी. धावसंख्या झाली होती 19. 3 बॉल 19. वाईट चेंडू इतका दाब दिलाय. चालेल आता हॅलो नो. विशाल बॅटिंग मार्कवर आहे तो विशाल. नॉन स्ट्राईकला आहे तो राजू. गोलंदाजी मार्कवर आहे तो स्वप्नील. गोलंदाजी कुठेतरी बॅट्समॅनला कुठेही चान्स देत नाही स्वप्नील. लास्ट 2 बॉल वापरत. सुंदर असा फटका आलेला. सुंदर असा क्षेत्ररक्षण स्वराज यांच्याकडून. लास्ट गो इनिंगचा शेवटचा चेंडू स्वप्नील याचा आणि हा बाहेर मारून आऊट झालाय तो राजू. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली याची या संघाला. बॉलिंग मार्कवर आहे तो पहिला वैयक्तिक षटक घेऊन आलाय तो पराग. बॅटिंग मार्कवर आहे तो प्रणय. पराग का प्रणय, प्रणय का पराग. सन्मान दिला प्रणय यांनी परागच्या पहिल्या चेंडूला आणि धावून 1 रन घेतलाय. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू, सुंदर असा डिफेंड आपल्याला पाहायला मिळतोय मयूर यांच्या बॅटमधून. आपले विभागाचे पुढील चेंडू पराग याचा प्रणयसाठी. बाहेर बॉल मारताना दिसतो प्रणय. स्वतः संघ कप्तान राहुल रेंजर्स या संघाचा. पुढील बॅट्समन बोल ना. बॅटिंग मार्कवर येतो तो ये इधर ग्राउंड पे. तसेच विभागाचे माननीय श्री ये साइड डोंगर के साइड में पाटील यांचा थोड्याच वेळात आगमन होत आहे. तरी त्यांच्या स्टेज पे थोडं स्टेजवर जागा करायची. स्टेज पे आओ. माननीय नगरसेवक सदानंदजी पाटील पकड नाही जरा. यांचा चालूच राहून द्या. थोड्याच वेळात आगमन झालं. आगमन होत आहे. सामन्याकडे वळूया. नेक्स्ट बॉल 1 मिनिट थांबा. चालू करायचे. मॅच सुरू ठेवायची. पुढील चेंडू पराग्याचा स्वप्नीलसाठी. धावसंख्या झाली याची 3 बॉल 4 बॉल 3 रन.
पुढील चेंडू पराग्याचा मयूरसाठी टॅपचा फटका मारून डिक्लेअर झोन मध्ये ढकलून आपल्या संघासाठी 1 रनची कमाई केली आहे. धावसंख्या झाली आहे 4. 5 बॉल 4 रन. लास्ट गो परतचा शेवटचा बॉल या टुर्नामेंटचा लास्ट गो. डॉट सुंदर अशी गोलंदाजी पराग यांच्याकडून. कुठेही अतिरिक्त धावा जाताना आपल्याला दिसत आहे. धावसंख्या झाली 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4. पराग यांनी सुंदर अशी गोलंदाजी हाताळली आहे. तरी विभागाचे माननीय नगरसेवक सदानंदजी पाटील यांचे इकडे आगमन झालं आहे. तरी सर्व केशवनगर मधील रहिवाशांकडून त्यांचे हार्दिक स्वागत. मॅच सुरू ठेवायचे. तनिष नेक्स्ट बॉलर दुसरे षटक घेऊन येतो तनिष. मयूर याच्यासाठी पहिला चेंडू. तनिष याचा पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ढकलून माननीय श्री सदानंदजी पाटील यांचे इकडे आगमन झाले आहे. आपल्या विभागाचे लाडके नगरसेवक माननीय सदानंदजी पाटील यांचे इकडे हार्दिक स्वागत. केशवनगर प्रीमियर लीग 2026 वर्ष 4 आपल्या विभागाचे लाडके नगरसेवक माननीय सदानंदजी पाटील यांच्याकडे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. केशवनगर मधील सर्व खेळाडूंतर्फे तसेच रहिवाशांतर्फे मी त्यांच्याकडे हार्दिक स्वागत करीत आहे. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच त्यांच्या सोबत आपले विभागाचे समाजसेवक विष्णूजी पाटील आणि विनोदजी पाटील यांचं सुद्धा आगमन झाले. तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. यांची उपस्थिती आपल्यासाठी लाख मोलाची आहे. फायनलचा सामना त्यात प्रमुख पाहुणे. जोरदार टाळ्या. सामना सुरू करायचा आहे. तनिष याचा पुढील षटक 1 बॉल 5 रन. पुढील चेंडू घेऊन येतो तनिष. डिक्लेअर झोन मध्ये 1 रनची कमाई करतोय. 6 धावसंख्या झाली 2 बॉल 6 रन. पुढील चेंडू तनिष याचा मयूरसाठी. बघूया तनिष का मयूर, मयूर का तनिष. पुढील चेंडू सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. लकी यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे 2 बॉल 8 रन. अतिरिक्त धावा कुठेतरी मागच्या चेंडूवर येताना दिसत आहेत. पुढील चेंडू तनिषाचा आउट. बाहेर मारून स्वप्नील यांनी कुठेतरी स्वतःची विकेट दिली आहे. पुढील फलंदाज उर्वेश ठाकूर इकडे आजूबाजूला असतील तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. उर्वेश ठाकूर. पुढील चेंडू तनिषाचा. धावसंख्या झाली आहे 8. 3 बॉल 8 रन. सिंगल स्वरूपात आलेली चंद्रकांतच्या बॅट मधून ही पहिली धावा. 4 बॉल 9 रन. पुढील चेंडू तनिषाचा मयूरसाठी. 9चा इशारा पंचांचा. कुठेतरी अतिरिक्त धावा जाताना चेअरअप करायचं आहे सर्व खेळाडूंनी आपल्या संघाला. पुढील चेंडू तनिषाचा मयूरसाठी.
डिक्लेअर झोन मध्ये ढकलून मयुरेची सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लास्ट गो तनिष आणि बॅटिंग मार्कवर आहे तो चंद्रकांत. लास्ट गो वाईट बॉल खराब असा गोलंदाजी तनिष याच्याकडून. आऊट झाला, रनआउट झाला तो चंद्रकांत आणि धावसंख्या झाली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12. बारा बॉल 13 रनची आवश्यकता. जर रावळ रेंजर्स या संघाला केशवनगर प्रीमियर लीगची ही फायनलची ट्रॉफी जर उचलायची असेल तर 12 बॉल 13 रनची आवश्यकता हवी आहे. त्याचप्रमाणे विभागाचे लाडके नगरसेवक सदानंदजी पाटील यांचे इकडे आगमन झालंय तर त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. 12 बॉल 13 रनची आवश्यकता. पीपी पॅन्थर्स यांचा आयकॉन प्लेयर साहिल बॉलिंग मार्कवर. सुंदर असा बॉलिंग कुठेतरी डॉटचा इशारा. पहिला बॉल डॉट घेतलाय साहिल याने आणि धावसंख्या झाली आहे 1 बॉल 12 रन. पुढील चेंडू साहिल याचा आणि बॉल जाता तो सीमारेषा पार चौकार. सुंदर असा फटका मयूर पाहिजे यांच्या बॅट मधून. साहिल यांच्या 2 बॉल 16 2 बॉल 16 रन. पुढील चेंडू साहिल याचा डिक्लेअर झोन मध्ये ढकलून त्यांनी आपल्या संघासाठी 1 रनची कमाई केली आहे. 9 बॉल 8 रन. पुढील चेंडू साहिल बाबाजी याचा राजस्थानी. सुंदर असा टॅप मारून काढलाय. धावसंख्या झाली आहे ती 4 बॉल 18 रन. पुढील चेंडू 2 टू गो. कमॉन साहिल. सुंदर असा फटका आणि बॉल जातो तो सीमारेषा पार चौकार. जोरदार टाळ्या मयूर पाहिजे याच्या मोठ्या फटक्यासाठी. कुठेतरी फायनलच्या हिशोबाने खेळी करताना दिसतोय. धावसंख्या झाली अशी 22 3. लास्ट गो माननीय सदानंदजी पाटील यांच्याकडून मयूरसाठी चौका मारल्यानंतर 2000चं पारितोषिक आलंय. टॅपचा फटका मारून मयूर याने डिफेंडिंग केली आहे आणि 6 बॉल 2 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 23. लाडके नगरसेवक सदानंदजी पाटील यांच्याकडून पुढील चौक्यासाठी 2000चं पारितोषिक आलंय. सन्माननीय 2 रन मिळाले. 22 23 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 बॉलिंग मार्कवर आहे तो राजू जगताप. बॅटिंग मार्कवर आहे तो मयूर. सुंदर असा फटका आणि सुंदर असा फटका. तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण पराग यांच्याकडून. आता फक्त परोक्ती राहिली आहे या मॅचची. सामन्याचा रिझल्ट सर्वांच्या समोर आहे. रावळ रेंजर्स यांना जिंकण्यासाठी हवं आहे. मॅच जिंकल्यानंतर कोणीही टीम शिवाय कोणी आतमध्ये नाही जायचं. अंपायर डिसिजन शिवाय कोणी आतमध्ये नाही जायचं.
दुसरा बॉल राजा याच्यासाठी 1 रनची आवश्यकता राव्या रेंजर. सुंदर असा फटका आणि अंतिम विजयी संघ ठरला होता राव्या रेंजर्स केशवनगर टीममधील 2024 वर्ष 4 मानाची ट्रॉफी फायनल संघ होतो जिंकलाय तो आहे राव्या रेंजर्स. आई तुम्हाला बोललेलो फायनल आलोय, फायनल मारले. बेस्ट बॉलर आणि बेस्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर यांनी इकडे आपलं मॅन ऑफ द बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर याचा सन्मानित टी शर्ट घेण्यासाठी स्टेज जवळ यायचं. जोरदार डायरेक्टर राजू जगताप आणि लकी बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याचा मान मिळतोय लकी याला. जोरदार डायरेक्टर लकी याच्यासाठी. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज ठरला तो आजच्या दिवशी राजू जगताप याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत आणि त्याचा सन्मान करेल सुमित आजगरकर. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. उत्कृष्ट फलंदाज मयूर भाईचे याचा सन्मान करेल. ट्रॉफी मी विष्णूजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पीपी पॅन्थर्स या संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं. जोर गाणं वाजवायचं, जोरदार गाणं वाजवायचं. त्याचप्रमाणे राव्या रेंजर्स या संघाला मी विनंती करतो की त्यांना अंतिम विजेतेची ट्रॉफी द्यायची आहे. त्याचा मानकरी ठरला राव्या रेंजर्स या संघासाठी पूर्ण दिवसभरामध्ये या संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी करत फायनलची ट्रॉफी मिळवली आहे. त्याचप्रमाणे मी माननीय मोठमोठे गार केले गंमत मध्ये, मोठमोठे गार केले गंमत मध्ये, चल सडू नको खुन्नस मध्ये. काहीच मॅच झाली आता. कितीच भावा ब्लॉग संपवतोय आता मी. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आम्ही ट्रिपला जाणार आहे, तो ब्लॉग पण येईल, तुम्ही नक्की बघा. कधी जायचं आपण ट्रिपला? मालवण ट्रिपला जाणार आहे. चला भेटूया. बॅट्समॅन भेटलाय, खुश आहे मी. जा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.